आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। माझा विश्वासच बसत नाही की रूपा असं काहीतरी करेल। ती तशी नाहीये, काहीतरी चुकतंय। चुकतंय खरं, पण तुझं रूपा मावशीने चोरी केलीये म्हणजे ती चोरच आहे ना। तसं नाहीये बाळा, रूपाला मी इतकी वर्ष ओळखते, किती वर्ष ती आपल्याकडे काम करतेय, तिच्या स्वभावातच नाहीये ते। म्हणून माझ्या मनाला पटत नाहीये की ती असं काहीतरी करेल। एवढं स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही तू असं म्हणतेस? समजा तिने दागिने आणि पैसे चोरण्याचा प्रयत्न केला, पण काहीतरी गंभीर कारण असणार। पण मला अशी खात्री आहे की कितीही मोठं कारण असलं तरी रूपा चोरी करणार नाही। अगं पण एक मिनिट, आधी माझं ऐक। ज्यावेळी आपल्यावर हे घर सोडायची वेळ आली होती त्यावेळी रूपाने कसलाही विचार न करता स्वतःच्या घरी आपल्याला आश्रय दिला। त्यावेळी कोणीच आपल्या मदतीला धावून आलं नव्हतं। ज्यांना मी माझ्या जवळची माणसं म्हणत होते तीही माणसं नव्हती। स्वतः उपाशी राहिली पण आपली भूक तिनं मारली नाही। स्वतःच्या ताटातला घास तिने आपल्याला दिला। ती रूपा चोरी करणार नाही। ती फक्त परिस्थितीनेच गरीब नाहीये, स्वभावानेही गरीब आहे, पण चोर नाहीये। म्हणजे तुला असं म्हणायचंय का, जी माणसं आधी कधीतरी खूप चांगली असतात नंतर वाईट वागतात त्यांना माफ करायचं? ठीक आहे, मी उद्या मोठी चूक करेन, मला माफच कराल ना? ओरडणार नाही, शिक्षा करणार नाही, रागवणार नाही, कारण की मी आधी खूप चांगली वागली आहे ना। मस्त। तसं नाहीये बाळा, माणूस म्हटलं की चूक ही घडतेच, फक्त त्या चुका करण्याची कारणं वेगवेगळी असतात। कधी कधी आजूबाजूची परिस्थिती माणसाला चूक करायला भाग पडत असते। हे बघ, मी असं म्हणत नाहीये की रूपा जे वागलीये ते बरोबर आहे, पण खरंच पैशांची गरज असल्याशिवाय? पैशांची गरज होती तर तिने सांगायला हवं होतं ना, चोरी कशाला करायला हवी होती? पुन्हा तिची पोलीस कंप्लेंट केली पाहिजे। ए, काय बोलतेस कळतंय का तुला? रूपा कोण आहे माहितीये ना तुला? रूपा आपल्या घरातलीच एक आहे, आपल्या कुटुंबातली एक आहे। जर कुटुंबातल्या माणसांकडनं काही चूक होत असेल तर आपण त्यांना समजून घेतो ना, त्यांना एक संधी देतो की नाही? मी एकदा नीट बोलून बघते तिच्याशी। आई, तुला राग येईल